नमस्कार मित्रांनो, आज आपण जगातील अनेक समस्यांपैकीची एक महत्त्वाची आणि तीव्र असणारी व भविष्यकाळामध्ये आणखीन तिच्यामध्ये वाढ होत जाणारी अशी जी समस्या आहे ती जाणून घेणार आहोत, जिचं नाव आहे जागतिक तापमानवाढ। तर चला जाणून घेऊया या जागतिक तापमानवाढीचे परिणाम। जागतिक हवामानाबद्दल विचार केला तर असे दृश्य परिणाम लक्षात येण्यास बराच कालावधी जावा लागतो। युरोपमध्ये 1760च्या सुमारास औद्योगिक क्रांती झाली। त्यानंतर कारखाने, गिरण्या यांचे प्रमाण वाढत गेले। परिणामी सुरुवातीला वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 260 ppm एवढे होते। त्यानंतर हे प्रमाण 1998 सालापर्यंत तब्बल 365 ppm पर्यंत पोहोचले। त्यावेळपासून वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागला आहे। सन 1960च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला, परंतु याचा परिणाम काय होईल हे समजण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी जावा लागला। 1990 साली ओझोनच्या प्रश्नामुळे जगाचे लक्ष तापमानवाढीच्या परिणामांकडे वेधले गेले। त्यानंतर या अनुषंगाने जगात विविध भागात विविध देशात होणारे बदल तपासण्यात आले। जागतिक तापमानाचा सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर। गेल्या 100 वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होऊ लागला आहे। तापमान वाढल्याने बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे। हिमालयातील हिमनद्या मागे सरकू लागल्या आहेत। पर्वत शिखरांवरील हिमाच्छादन कमी होत चालले आहे। जागतिक तापमान वाढीनंतर बर्फ पडण्याचे प्रमाण कमी होऊन बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे आणि हे बर्फ वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळले जाते। त्यामुळे होते काय की समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते। हिमनग हे 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे जमिनीवरील हिमनग आणि दुसरे म्हणजे पाण्यातील हिमनग। तापमान वाढीमुळे पाण्यातील बर्फ किंवा हिमनग वितळले तर फार काही परिणाम होत नाही, परंतु जमिनीवरील हिमनग वितळले तर समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होईल आणि सागर किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली येतील। ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळतो, त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्याचे सरासरी तापमान देखील वाढते। पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते। चक्रीवादळांची संख्या, त्यांची तीव्रता वाढलेली पाहावयास मिळते। आज जगातील बहुतांश देशात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे, परंतु बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झालेले आहे। पूर्वीसारखी थंडी अनुभवास येत नाही। अशा प्रकारे वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचे दृश्य परिणाम जाणवू लागले आहेत। जागतिक तापमान वाढीचा परिणाम केवळ हवामान बदलावर झालेला आहे असे नाही, तर पशुपक्षी, वनस्पती, मानव यांच्यावर देखील त्याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे। जागतिक तापमान वाढ कोणालाही न परवडणारी आहे, म्हणून जागतिक तापमान वाढ थांबवण्यासाठी आज सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे।